पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश इथं प्रचार सभा झाल्या। त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये आग्रा आणि आवला इथं जनसभेला संबोधित केलं। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप दिसून येत आहे। काँग्रेसचा जाहीरनामा फक्त मतांसाठी असून भाजपाचा जाहीरनामा हा देशाला समर्पित असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी आणि निर्यातीमध्ये आघाडी घेण्यासाठी शस्त्रास्त्रांची निर्मिती केली जात आहे। मात्र भारतीय सैन्य आत्मनिर्भर व्हावं अशी काँग्रेसची इच्छा नसल्याचा आरोप पंतप्रधानांनी आग्रा इथं केला। तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे तुकडे झाले आणि लोकांचे अधिकार हिरावून घेतले गेले। त्यामुळे भाजपानं तुष्टीकरण संपवण्याला प्राधान्य देत समस्यांचं निराकरण करण्याकडे वाटचाल सुरू केली असं पंतप्रधानांनी आवला इथं संबोधित करताना सांगितलं। हमारे देश में हमने तुष्टीकरण की राजनीति बहुत देखी है। तुष्टीकरण की राजनीति ने के देश को टुकड़े टुकड़ों में बांट के रख दिया है। तुष्टीकरण की राजनीति ने सच्चे और ईमानदारों के हक को डुबोया है और इसलिए अब मोदी तुष्टीकरण को समाप्त करके संतुष्टीकरण की ओर आगे बढ़ रहा है। हमारा रास्ता तुष्टीकरण का नहीं है, हमारा रास्ता संतुष्टीकरण का है। त्याआधी पंतप्रधानांनी मध्य प्रदेशमधल्या मुरैना इथं सभा घेतली। काँग्रेससाठी कुटुंब हे सर्व काही आहे तर भाजपासाठी मात्र देशापेक्षा मोठं काहीच नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। देशासाठी आपलं जीवन पणाला लावणाऱ्या सैनिकांची वन रँक वन पेन्शनसारखी मागणी काँग्रेसनं पूर्ण होऊ दिली नाही। भाजपानं मात्र सरकार स्थापन करताच वन रँक वन पेन्शनची मागणी लागू केली असं पंतप्रधान म्हणाले। काँग्रेसनं सीमेवरच्या सैनिकांचे हात बांधले होते असा आरोपही त्यांनी केला। देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क गरिबांचा असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला। कर्नाटक राज्यात काँग्रेसचं सरकार आहे, तिथं ओबीसी समुदायांमध्ये काँग्रेसनं नव्या समुदायांचा समावेश केल्याचं सांगून काँग्रेस पक्ष कायम तुष्टीकरणाचं धोरण अवलंबत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला।